श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढी एकादशीकरिता भावपूर्ण वातावरणात आणि उत्साहात पंढरपूरकडे रवाना। आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरसाठी पालखी प्रस्थान झाली। त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरापासून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथ महाराज की जय घोषात उत्साहात पालखीचे प्रस्थान झाले। सजवलेल्या चांदीचा रथात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका असलेली पालखी ठेवून पालखी सोहळा सुरू झाला। निवृत्तीनाथ मंदिर येथून सजवलेल्या चांदीच्या रथाचे सारथ्य कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी करून पालखीचा शुभारंभ झाला। यावेळी पालखीचा रथावर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, मनसे नेते अमित ठाकरे तसेच निवृत्तीनाथ संस्थानचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी विविध जिल्ह्यातून 28 दिवसांचा प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचेल। प्रवासामध्ये ठिकठिकाणी हजारो वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 56 दिंड्या 15,000हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत। निवृत्तीनाथ मंदिरापासून निघालेल्या पालखीला कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालून त्या ठिकाणी त्र्यंबक नगरपालिकेतर्फे पालखीचा आणि वारकऱ्यांचा सन्मान झाला। त्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आली असता या ठिकाणी श्री भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पालखी नाशिकच्या दिशेने रवाना झाली। अलीकडे 2-3 वर्षापासून नवीन प्रथेप्रमाणे पालखीचा पहिला मुक्काम पूर्वीप्रमाणे नाशिक येथे न होता पहिला मुक्काम पेगलवाडी फाट्यावरील महानिर्वाणी आखाडा या ठिकाणी असेल। त्यानंतर पालखी मंगळवारी सकाळी नाशिकच्या दिशेने रवाना होईल। संध्याकाळचा मुक्काम नाशिक जवळ सातपूर गावात असेल। बुधवारी सकाळी नाशिक पंचायत समिती या ठिकाणी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पालखीचे स्वागत आणि सन्मान होईल। त्यानंतर नाशिक शहरातील आणि नाशिक रोड परिसरातील मुक्कामानंतर पालखी सिन्नर तालुक्यात प्रवेश करेल। दिनांक 4 रोजी पालखीचे पहिले गोल रिंगण दातली येथे प्रथेप्रमाणे होईल आणि नंतर पालखी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। पालखीच्या 700 वर्षाच्या कथित आणि 250 वर्षाच्या कागदोपत्री इतिहासामध्ये कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रथमच पालखीचा मार्ग बदलला आहे।